गणित दिलेलं बघा, 2550 रुपये ए, बी व सी यांना अनुक्रमे 2-3, 1-2 व 1-4 या प्रमाणात वाटल्यास एला बीपेक्षा किती रुपये जास्त मिळतील, असा प्रश्न दिलेला आहे. सर्वप्रथम बघा, मी ट्रिक्सने ही गोष्ट समजून सांगतो, त्याच्यानंतर ह्याची कन्सेप्ट सांगतो. ट्रिक्स काय बघा, जो गुणोत्तर दिलेला आहे 2-3, 1-2 आणि 1-4, सुरुवातीला काय करा बघा, छेद सगळ्यांचे विसरून जा. आता पहिला घेतला अंश 2, ह्या दोघांचा गुणाकार करा, कारण की इथे 2 घेतला आहे, हा सोडून द्या, या दोघांचे गुणाकार करायचा, गुणिला 8. ठीक आहे, इथे आता 2चा घेत आहे, 1 वरती आहे, 1 गुणिला, हा जर पार्ट सोडला या दोघांचा तर ह्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा, म्हणजे 3 गुणिला 4 किती येतील, 12. मग याच्यानंतर ही संख्या घ्या, 1 गुणिला काय करा, ही संख्या सोडा, या दोघांचा गुणाकार करा छेदाचा, किती आला, 6. मग आता यांचं जर गुणोत्तर काढलं तर हे ए, बी आणि सी यांची वाटणी होत आहे याच्यामध्ये, तर ह्याला 2ने भाग जातो प्रत्येकाला, इथे येतील 6, इथे येतील 3. मग इथे आला 8, 6 आणि 3, हे ए बी सीमध्ये वाटणी झालेले पैसे आहेत. आणि ते किती रुपये आहेत बघा, 8 आणि 6 किती होतात, 14 होतात. 14 + 3 17 रुपये होतात. पण ह्या गणितात काय दिलं, हे 17 रुपये नसून 2550 रुपये आहे. आणि तुम्हाला काय विचारलं, एला बीपेक्षा किती रुपये जास्त मिळतात. तर एला समजा 8 रुपये भेटत आहे आणि बीला 6 रुपये, म्हणजे 2 रुपये जास्त भेटत आहे. 17 रुपये म्हणजे 17 रुपयाची वाटणी न होता 2550 रुपयाची वाटणी झालेली आहे. तर 2 रुपये एला जास्त भेटलेले आहे बीपेक्षा. बरोबर किती, तिरकस गुणाकार करा. एक्स बरोबर येणार आहे 2550 गुणिला 2 छेदामध्ये 17. 17 × 17, खाली उरले 8, 17 × 5 = 85, 0 150 गुणिला 2 म्हणजेच किती, 300 रुपये. हे कोणाला जास्त भेटलेले आहे, एला जास्त भेटलेले आहे बीपेक्षा. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. बघा, ही ट्रिक्स आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला आता ह्याच्यामध्ये कन्सेप्ट कसा आहे बघा, कन्सेप्ट एकूण एक गोष्ट समजून सांगतो. आता हे सध्या 2550 रुपये विसरून जा. कोणाकोणात वाटलेले बघा, ए बी सीमध्ये गुणोत्तर वाटलेलं आहे, म्हणजे एला काही रुपये दिलेत, बीला काही रुपये दिलेत, पण त्यांचं गुणोत्तर कसं दिलं आहे, 2-3, 1-2 आणि 1-4 या प्रमाणात दिलेलं. पण हे प्रमाण तुम्हाला बेरीज करून काढता येईल का, तर ते 2550 होणं शक्य नाही. म्हणजे तुमच्याकडून ते गुणोत्तराचं उत्तर सॉल्व करणं मुश्किल आहे. मग तुम्ही एकतर समजा हे काढायचं आहे, एचं गुणोत्तर काढायचं आहे, तर ही जी पद्धत सांगितली की एला विसरायचं, फक्त अंश घ्यायचा 2 गुणिला ह्या दोघांचा गुणाकार, नंतर बी काढताना फक्त 1 ग्राह्य धरायचा आणि हे कट करायचं आणि या दोघांचा गुणाकार. त्याच्यानंतर ह्याला हे काढायचं, समजा हे झाकून टाकायचं, 1 वरती ठेवायचा, खाली बघा 1 गुणिला ह्या दोघांचा गुणाकार छेदाचा किती येणार आहे, 6. असं करू शकता. किंवा ह्याला पद्धत काय, तर ह्या ज्या 3 छेद दिसत आहे बघा, 2, 3 आणि 4, 2, 3 आणि 4 यांचा काय करायचा, लसावी घ्यायचा. यांचा लसावी किती येतो, LCM येतो 12. मग हा जो 12 आहे, सरळ सरळ प्रत्येक संख्येला गुणा, म्हणजे 2/3 गुणिला 12, 1/2 गुणिला 12 आणि 1/4 या लसावीने यांना गुणा 12. मग आता इथे जर ह्याने भाग दिला तर 4-3-12, म्हणजे 4 गुणिला 2 किती झाले, 8. 2 गुणिला ह्याने याला गुणलं तर इथे येलं 6. त्याच्यानंतर इथे ह्याने याला गुणलं तर 4-3-12, म्हणजेच आलं 3. म्हणजेच हे कशाचं गुणोत्तर आलं, तर ए बी सी यांना जो पैसा वाटला गेला आहे, ज्यावेळेस एला 8 रुपये मिळाले असतील त्यावेळेस बीला 6 रुपये मिळाले असतील आणि सीला 3 रुपये या प्रमाणात वाटले गेले असतील. जर त्यांना एकूण 17 रुपये दिले असते, म्हणजे या सगळ्यांची जर बेरीज केली आपण तर ती किती येते, ती येते 17. जर त्यांना 17 रुपये दिले असते तर एला 8 रुपये भेटले असते, बीला 6 रुपये भेटले असते आणि सीला 3 रुपये भेटले असते. पण गणितात काय दिले, हे 17 रुपये न वाटता एकूण पैसे दिलेले आहे 2550. आता गणितात तुम्हाला डायरेक्ट विचारलं, एला बीपेक्षा किती रुपये जास्त मिळाले. आपण 17 रुपयाची वाटणी केली, पण एला बीपेक्षा रुपये मिळाले जास्त 2 रुपये. मग 2 बरोबर किती, इथे फक्त तिरकस गुणाकार करायचा आहे. एक्स बरोबर जे आपण आता काढलं ते आलेलं आहे 300 रुपये. आणि मी तुम्हाला सांगतो, LCM पद्धतच वापरायचा प्रयत्न करा, कारण की ह्या
पद्धती जी आहे, हात ठेवायचा आणि मग इकडे गुणाकार करायचा. कधी कधी असा अंश आला तर पाठ लागायला वेळ लागत नाही आणि एक्झाममध्ये बोंबलावं लागतं. त्याच्यामुळे कन्सेप्ट माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील, तर आपला टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे, यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस ₹59 इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणता व्हिडिओ किती वेळेस बघू शकता आणि त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. त्याच्यामध्ये एक ऑटो पेचा ऑप्शन यूट्यूबद्वारे बाय डिफॉल्ट चालू करण्यात आलेला आहे. कृपया करून तो पहिले कसा कॅन्सल करायचा, म्हणजे तुम्ही ₹59 कोणते कोणते क्वालिटी किंवा तुम्हाला जर वाटत नसतील तर अनक्वालिटीचे व्हिडिओज आहेत ते तर बघायला भेटायला पाहिजे. डायरेक्ट ₹1000-500 घेऊन तुमचा काही लुटण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला कंटेंट क्वालिटी करण्यासाठी त्याच्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते पहिले बघा आणि त्याच्यानंतर ऑटोपे कॅन्सल करा. वापरू नका, काही घेणं देणं नाही. आपलं एक WhatsApp चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.